रुपल जाऊन 4 वर्ष झाला. आता मला एकट्याला अजून किती दिवस काढायला लागते? तू म्हणतेस तसं प्रारब्ध. आर्या, मोठ्यांमध्ये असं लक्ष घालू नये. मोठ्यांची बोलणी अशी चोरून ऐकू नयेत. आता मला ऐकायचं तर मी काय करू? नमस्कार, मी अनिकेत केळकर. क्राईम या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मागच्याच भागामध्ये आपण पाहिलं की रमाच्या घरी पोलीस आले होते. त्यांच्याशी वसंत अतिशय उद्धटपणे वागला. त्याच्यावर पोलीस काय रिॲक्ट झाले आणि त्या कथेने पुढे काय वळण घेतले हे आपण पाहूया आजच्या भागात. वसंत मोरे आहेत? हो आहेत. बोलवा त्यांना. वसंत, वसंत लवकर बाहेर ये. हॅलो. तुमची आई कुठे? देवळात गेली का? आमच्याकडे कंप्लेंट आली आहे. तुम्ही तुमच्या आईला कोंडून ठेवता म्हणून. कोणी केली कंप्लेंट? एन्क्वायरी करायला आम्ही आलो इथे. त्यामुळे प्रश्न आम्ही विचारणार, तुम्ही फक्त उत्तर द्यायची. तुम्ही तुमच्या आईला घरात कोणता? आता आई घरात दिसत नाहीये, बाहेर गेली. कोंडलं असतं तर दिसली नसती का? ए, ज्यादा शांतपति नहीं करना. सिर्फ हाँ या ना में जवाब देना, समझे? हो, कोणतो? वसंत, जे मी केलं ते मान्य करतो. अटक करणार आहात? करा. माझ्या आईची काळजी वाटते म्हणून मी तिला कोणतो. ती माझ्या नजरेपासून दूर जाऊ नये म्हणून तिला मी कोणतो. कोणता कलम लावणार आहात? कोणती सजा देणार? ये जो तेरा जोश है ना, एक उल्टे हाथ के पड़ेगी ना तो सब समझ जाएगा. तुम्ही तुमचं काम करा. मला जे वाटतं ते मी करणार. वृद्धांवर अन्याय करणं हा कलम. तुमची कलम मला कळत नाही. माझ्या मनाला जे कळतं ना मी ते करतो. तेव्हा तुम्ही तुमचं काम करा. साहब, ये तो अड़ियल निकला. तुम्ही तुमच्या आईला बोलवून घ्या. नाही बोलू शकत. हे बघा, वाकड्यात शिरू नका. तिचा मोबाईल मी काढून घेतलाय, त्याच्यामुळे तिच्याशी आता कॉन्टॅक्ट करू शकत, म्हणून तिला मी बोलवू शकत नाही. कसला माज येऊ तुम्हाला? एक रात्र कस्टडीत ठेवलं ना. साहेब प्लीज. तो थोडा रागीट आहे पण स्वभावाने खूप चांगला आहे. हो, चांगुलपणा ओसांडून वाहतोय त्यांचा. साहेब तुम्ही बसा ना. आई कोणत्याही क्षणी येतील. ते बघ आलंच. अगदी वेळेत आली. माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली गेली. मी तुला छळतो, घरात कोणतो. सांग आता कसे कसे मी अन्याय करतो ते. नाही नाही हो. तुम्हाला घरात कोंडलं जातं? नाही. आई, मी मान्य केलंय, मी तुला घरात कोणतो. हे बघा, मी मगापासून तुमची बकबक ऐकतोय. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका. मला त्यांच्याशी बोलायचंय, बोलू द्या. बरं, तुमची काही तक्रार? नाही हो. तक्रार कशाला असणार आहे? तुम्ही कोणत्या दबावाला बळी पडून तर? तुम्ही बोला, माझं डिस्टर्बन्स नको. मी जातो आतमध्ये. अहो, खरंच मी खूप सुखात आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत नाहीये. कुणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? आजी, अंगाच्या आजोबांनी कंप्लेंट केली असणार. काल तर म्हणे तुम्हाला घरात कोंडलं होतं आणि खिडक्याही लावून घेतल्या होत्या. नाही हो, तसं काहीच नाहीये. अहो, मीच उलट सांगितलं होतं की जाताना कुलूप लावून जा. अहो, आजकाल किती विचित्र प्रकार घडतायत. सेफ्टीसाठी म्हणून तसं सांगितलं होतं.
तसं काहीच नाहीये. अच्छा, तुमच्या सेफ्टीसाठीच तुमचा मोबाईल फोन काढून घेतला का? तसं काही नाहीये. अहो मला तो ऑपरेटच करता येत नव्हता म्हणून मी देऊन टाकला. आई आई अहो किती पाठीशी घालणार अजून त्याला? नाही अहो ते बरोबर आहे तुमचं. मी जेव्हा चुकायचो तेव्हा माझी आई माझ्या चुकांवर अशीच पांघरून घालायची. तुम्ही तसंच करतात. असो, बाळ नाव काय ग तुझं? आर्या. वहिनी जरा पेपर देता. खान पेन द्या. बाळ हा माझा नंबर आहे. आजीला काही त्रास झाला, काही मदत लागली तर मला कॉल करायचा. आणि आजीची काळजी घे. येतो. चला. माझी कंप्लेंट नाही केली. कसं काय की कुठल्या गोष्टीवरून वाद घालतोस? अरे आईने काहीच सांगितलेलं नाही. जरा जरा तिच्या मनाचा विचार कर. करतोय ना, तिच्याच मनाचा विचार करतो. तिच्या बाहेर जाणं माझं काहीच तक्रार नाही. तिने बाहेर जावं, वाचनालयात जावं, देवळात जावं, तीर्थाटनला जावं, माझी काहीच हरकत नाहीये. माझा नकार आहे तो त्या म्हाताऱ्याला भेटणं. आता तो घरापर्यंत आला, मी सांगतो पोलीस कंप्लेंट ही त्यानेच केली असणार. सोडत नाही मी. वसंत, डोक्यात राग घालून घेऊन काही वेडवाकडं वागू नकोस बाळा. मी नाही भेटणार त्यांना. मावशी त्या साहेबांपुढे हा कसा कसा बोलत होता. मला तर जामच भीती वाटत होती. माझी आई जर अशी वागणार असेल तर मी असाच वागणार. अरे बाबा, मी म्हटलं ना मी त्यांना नाही भेटणार म्हणून. नाही भेटणार. आई आई आई, मैत्री करणं काय वाईट असतं का ग? रमा थांब जरा. तुम्ही हो, तुम्ही का मला सतत भेटायला येत आहे? अहो माझ्या मुलाला नाही आवडत ते. अगं मला कळतंय ते, पण त्याला म्हणावं आता काळजी करू नकोस. मी तुला आता वरचेवर नाही भेटू शकणार, कारण माझं आता ऑपरेशन होणार आहे. ऑपरेशन? हो, आत्ता ऑपरेशन नाही केला तर मला कधी पण अटॅक येऊ शकतो. दुसरा काही उपाय नाही, फक्त ऑपरेशनच. आता माझा काही येऊ शकते, मी राहणार पण नाही. म्हणून तुला मला एक गिफ्ट द्यायचा होता. एक मिनिट. हे घे. काय हे? अगं 10 लाखाचा चेक आहे. बाप रे. अहो तो खिशात ठेवून द्या, कोणीतरी चोरेल वगैरे. तर काय होणार? चोरासाठी हा एक फक्त कागद आहे. अगं हा तुझ्या हातात पडला तर ह्याचा किंमत 10 लाख, कारण ह्याच्यावर मी तुझं नाव लिहिलंय. माझं नाव? कशाला? अगं तुझा मुलगा आहे तापट, पुढे मागे तुझा त्याचा नाही पटला तर तुझा काय होणार? तुला कोणापुढे हात पसरायला लागू नये म्हणून हे 10 लाख. रमेशजी, अशी निर्वाणीची भाषा करू नका. अहो तुम्हाला काहीही होणार नाही. मी हा चेक नाही घेऊ शकत. रमा प्लीज, नाही नको म्हणू. माझी तुझ्याकडून दुसरी काय पण अपेक्षा नाही. तुझ्या काळजीपोटी, तुझ्या सिक्युरिटीसाठी हे घे. मी सिक्युअर्ड आहे. माझ्या नावावर फार नाही पण काही पैसे ठेवलेत मी. मला खरंच पैशांची गरज नाहीये. तुमच्याशी बोलताना एक प्रकारची शांती मिळायची म्हणून बोलायचे मी. तुम्ही श्रीमंत आहात म्हणून नाही. रमा, मला माणसं थोडीफार ओळखता येते. तू पैशाची लोभी नाही हे मला माहिती आहे. हे फक्त एका मित्राने मैत्रिणीला तिच्या काळजीपोटी दिलेली भेट आहे. तरीही मला नको. रमा नको. त्यापेक्षा या पैशांनी तुम्ही तुमचं ऑपरेशन करून घ्या आणि लवकर फिट व्हा. मी नक्की तुम्हाला भेटायला येईल. कशाला उगीच खोटी आशा दाखवते रमा? तुझा जेलर भेटायला देणार? अरे आज 4 दिवस तुला भेटायचा प्रयत्न करते, तेव्हा आज तू भेटली. अहो ऑपरेशन होणार म्हणालात आणि 4 दिवस वाट बघत होतात. काय असून दे, तू भेटली ना. तू भेटली नसतीस तर वाईट वाटलं असतं.
आदाब। कोण हवंय? भूल गए मियाँ, इनके लड़के की कंप्लेंट दर्ज करवाने आए थे। हाँ, बूढ़े मियाँ, गलती पे गलती आप किए जा रहे हो और रिपोर्ट लिखवाने आए थे इनके लड़के के खिलाफ। अच्छा है। साहेब तुमचं दुसरं काही काम आहे का? नसेल तर आपण येऊ शकता. कबाब में हड्डी। चलो चलते हैं। अहो कशाला कंप्लेंट केलीत? तेव्हापासून वसंतने बोलणं सोडलंय माझ्याशी. कळला, तुझा वसंत माझ्या घरी येऊन गेला. काय? येऊन काय म्हणाला? काय बोलणार? जाऊ दे ना. कळलं काय बोलला असेल तो. एकदा का डोक्यात राग शिरला ना की तो कधीच कोणाचं ऐकत नाही. तो वेडवाकडं बोलला असेल याची खात्री आहे मला. त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते. काय करतेस हे? आपली ओळखच नसती झाली तर खूप बरं झालं असतं. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. निघते मी. अगं तुझा मुलगा आहे तापट. पुढे मागे तुझा त्याचा नाही पटला तर तुझा काय होणार? तुला कोणापुढे हात पसरायला लागू नये म्हणून हे 10 लाख. तुझा वसंत माझ्या घरी येऊन गेला. काय? येऊन काय म्हणाला? काय बोलणार? जाऊ दे ना. आई, अगं थांब, किती रक्त वाहतंय ते? आई आई, कुठे लक्ष असतं तुझं? केवढं रक्त वाहतंय ते बघ. वसंता काय ग आई? काय नाही. आई, मी खूप त्रास देतो का ग? पण तू समजून घे ना. अगं नाही, तू समजून घे. तुला फक्त एवढंच सांगतो, माझा बाप एक होता आणि तो एकच राहतो. म्हणून तू रमेशजींकडे गेला होतास? कोण बोललं तुला हे? अच्छा, तुला थोडी सूट दिल्यावरती लगेच तू त्या चावट म्हाताऱ्याकडे निघून गेलीस. मला तुझं हेच पटत नाही. मग कधी करतायत लग्न? अरे काय बोलतोयस तू हे? सहन होत नाही ना? मी बोलतोय तुला ते सहन होत नाहीये. पण तुझी थेर मात्र आम्ही सहन करायची. थेर? अशी रिॲक्ट होऊ नकोस ग. इतकी साधी नाहीयेस तू. आई, तुझा ना खरंच पहिले खूप अभिमान वाटायचा. ज्या प्रकारे तू आमचं पालन पोषण केलंस ना, आता असं वाटतं की खरंच तेव्हा मेहनत करून आमचं पालन पोषण केलं होतंस की कोमलच्या घरी जाई कळलं ना तर विचार कर काय होईल. अगं आई मुलांचे संसार बसवते आणि तू तुझा संसार बसवण्यासाठी तिचा बसले संसार मोडायला निघालीस. काय झालं? काय म्हणा, आज ही बाई परत त्या म्हाताऱ्याला भेटायला गेली होती. तू नेहमी मला म्हणतेस ना आतताईपणे वागतो. आता ह्या बाईला काय बोलणार? आर्या, तू आज जाऊन अभ्यास कर आणि बाहेर येऊ नकोस. कशाला? थांबवून दे तिला. तिलाही कळून नाही घरात काय चाललंय ते. शटा पसंत. काय चाललंय तुझं? आर्या, तू आज जा. काय झालंय काय तुला? का असं वागतोय? आणि त्या गेल्या भेटायला त्यांना तर त्यांनी काही फरक पडणार आहे का? तुझ्या आईला जाऊन सांग हे असे धंदे करायला. शी, लाज वाटते मला तुझ्या अशा वागण्याची. धंदे कसले रे? अरे मावशीचं वय काय आणि तू बोलतोयस काय? तिचं वय बघूनच बोलतोय मी. कळलं ना? वय बघून वागायला तिला सांग, म्हणजे मला असं बोलण्याची वेळ येणार नाही. कोत्या मनाचा आहेस तू. चोर तुझ्या मनात आहे म्हणून तुला सगळं जग चोर वाटतंय. निशा, आजपर्यंत गप्प बसली पण आता नाही बसणार. संशय घेणं तुझा स्वभाव झालाय. तुला मैत्रिणी नाहीच आहेत आणि असल्याच ना तर गॅरंटेड सांगते त्यांच्याकडे सुद्धा तू वाईट नजरेने बघत असणार. निशा, खबरदार.
पुन्हा असा हात उचललास तर. मावशी गप्प बसली, पण मी नाही बसणार. तू माझ्या बाबतीत पण असाच विचार करत असणारच. जी व्यक्ती आईवर संशय घेऊ शकते ती बायकोवर का नाही घेऊ शकणार? तू माझ्या सहनशक्तीचा अंत बघतीयस. तुझ्या सहनशक्ती आहे, दिसत तर नाहीच. कुठून दिसणार? सासूचे गुणगान करण्यामध्ये तुझा वेळ जातो ना. नवऱ्यात चांगलं बाळ कुठून दिसणार तुला? सासूला खुश ठेवायलाच हवं. घरातली कामं जी पडत नाही. किती वाईट विचार करतोस रे तू. विचार न करता रिएक्ट करतो हे समजत आले, पण आज तू अशा वृत्तीच अशी असं वाटलंच नव्हतं. हा का मुलगा कोणाचा आहे? इथे आमची मुळच चडकी निघाली, तिथून फळं कुठून चांगली येणार? आई, लाज वाटते तुझा मुलगा म्हणून गेला. वसंत, असं का बोलतोयस तू? अरे ज्या माऊलीचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे तिथे तू तिला रडवलंस. तू कधीच सुखी नाही होऊ शकणार. चाय बोलू साहब? सांगा सांगा, कडक सांगा. रात्रभर खूप धावपळ झाली आहे. कॉटेजवर जाणार आणि ताणून देणार आहे. साहब मुझे तो कमिश्नर ऑफिस जाना है. मेरे नसीब में नींद ही नहीं. हॅलो, हा आर्या, काय झालं बाळा? अगं घाबरू नकोस. हे बघ, तू काळजी करू नकोस. आम्ही लवकर पोहोचतो. हो, चला खाली, इमर्जन्सी आहे. क्या हुआ साहब? चला तुम्हाला रस्त्यात सांगतो. चला लवकर. बाळा, तू आम्हाला फोन करून तू तुझं काम केलंय. तू बाहेर जा. आई असं काय करेल वाटलं नव्हतं. रागात आलो की मी नेहमीच तिला बोलायचो, पण काल थोडा माझा तोल सुटला आणि नको ते बोलून गेलो. पण ती असं काय करेल वाटलं नव्हतं. खरंच वाटलं नव्हतं सर. हे काय सुसाईड नोट लिहिली आहे? ऐका, काय लिहिलंय तुमच्या आईने? प्रथमतः मी जे हे काही करत आहे त्याबद्दल तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. मला ठाऊक आहे तुम्हा सगळ्यांना मी पुन्हा एकदा दुःखी करणार आहे. जमलं तर क्षमा करावी. हे जे काही मी केलंय ते कुणाच्या रागापोटी केलं नाही किंवा निराशीपोटीही केलेलं नाही. मला ठाऊक आहे वसंता, बाळ तू स्वतःला दोष देशील. तो देऊ नकोस. नैसर्गिक मृत्यू येत नाही म्हणून अशा प्रकारे मी माझे जीवन संपवत आहे. बाकी काही दुसरे कारण नाही. वसंता, तुझ्या मनात कोणतीही आडी राहू नये म्हणून परत एकदा सांगावंच वाटतं. रमेश कोठारी हे फक्त माझे मित्रच होते. एक मित्र या पलीकडे आमच्यात काहीच नव्हतं. माझ्या मातृत्वाची शपथ घेऊन हे सांगते, तू माझ्यावर ओरडायचास, अबोला धरायचास, कोंडून जायचास. मला त्याचं इतकं वाईट नाही वाटायचं. बाळा, जमलं तर विश्वास ठेव. तुला लाज वाटेल असं मी कधीच वागले नाही. तुझ्यासाठी दुसरे वडील आणावेत असं स्वप्नातही विचार केला नाही. माझ्यासाठी तुझे बाबा माझं सर्वस्व होतं. ते होते तेव्हा त्यांनी मला इतकं सुख दिलं की त्यांच्या पश्चात दुसऱ्या कुणाचा मी आयुष्यात कल्पना सुद्धा करू शकत. मी सगळ्या सुखांनी तृप्त आहे. तुम्हाला तुमच्या संसाराची तृप्ती अजून द्यायची आहे. तुमच्या संसाराला आणि सुखाला कुणाची नजर न लागो. जप स्वतःला आणि घराला.
निशा, बाळा, सून असावी तर तुझ्यासारखी. कोमलची कमी मला कधीच जाणव दिली नाही. सून कमी आणि मुलगीच जास्त बनते. तू खूप समजूतदार आणि विचारी आहेस. हाच समजूतदारपणा पुढेही दाखव. आपल्या वसंतावर रागवू नकोस. हे मी त्याच्यामुळे केलंय हा गैरसमज मनात बाळगू नकोस. वसंता रागावतो, रागीटच आहे म्हणा, पण प्रेमही तितकंच करतो. तुझ्यावर तर जास्तच करतो. तरीही रागवणार असशील तर माझ्यावर रागव. माझ्या वसंतावर रागवू नको. दोघांनी मिळून आर्याची काळजी घ्या. तिला गणितात थोडा त्रास होतो. आपल्यातल्या वादामुळे तिच्या आयुष्यातलं गणित चुकायला नको. आज जर तिचा पाया कच्चा राहिला तर उद्या तिचे निकोप वाढ कशी होणार. तिला समजून घेऊन समजाल हीच अपेक्षा कर. आता राहिलं माझं छोटं बाळ आर्या. बाळा, आपण हे जग ज्या आई वडिलांमुळे बघतो त्या आई वडिलांना चुका काढू नये. त्यांचा चांगुलपणा लक्षात घे. आज ज्या वयात जे कळायला तुला जड जाईल, पण वय वाढेल तसं ते तुलाच कळेल. माझं शहाणं बाळ ते. शहाण्यासारखीच वाग. तुमच्या सगळ्यांची रमा. साहब, मैं माजी को गलत समझता था. सुरा आणि चिठ्ठ्या लॅब मध्ये टेस्ट साठी द्या. आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा तुम्ही केलाय. तुमच्यावर केस व्हायलाच हवी. आणि ही चिठ्ठी खरंच आईने लिहिली असेल तर ठीक आहे, नाहीतर नाही हो सर, ही चिठ्ठी खरंच आईनेच लिहिली आहे. मध्ये बोलला तर थोबाड रंगवेल. आता फक्त ऐकायचं. इथे तुम्हाला शिक्षा व्हावी म्हणून तुमची मुलगी फोन करते. तुम्हाला शिक्षा होऊ नये म्हणून तुमची माऊली पत्र लिहून ठेवते. हे पत्र जर खरंच तुमच्या आईने लिहिलं असेल ना, तर मी तुम्हाला अटक नाही करणार. तुमच्यावर केसही नाही करणार. तुमच्यासाठी एकच शिक्षा, तुम्हाला अटक न करणं. आता राहा आयुष्यभर मुलीचा राग आणि बायकोचा तिरस्कार सहन कर. कधी वेळ मिळाला तर विचार करा की आपली आई काय होती. तुमच्या आईच्या मेहरबानीवर जगा आणि देवापुढे प्रार्थना करा की तुमच्या म्हातारपणी तुमची मुलं तुमच्याशी असं वागणार नाहीत. रमेश कोठार यांच्या मुलाचा मेसेज या. तेही गेले. तुमचं बंधन त्यांच्या मैत्रीला रोखू शकलं नाही. अशी होती वृद्धत्वाची कथा. या कथेमध्ये पोलिसांची दखल कमी होती, पण कथा मात्र मन हेलावून टाकणारी होती. आयुष्यभर मायेची पाखर करणाऱ्या आई वडिलांवर आपण अशीच मायेची पाखर करतो का? आणि जर करत असाल तर भाग्य थोर त्यांचं आणि तुमचंही. पण नसेल तर दुर्दैव. रक्ताचं पाणी केल्यावर पाण्यासारखं त्यांचं रक्त वाहणं. शेम होनस. पुन्हा कधीतरी भेटूया एका अशा सुंदर मूडवर जिथे माणुसकी अटणार नाही, गुन्हे घडणार नाही. तोपर्यंत मला आज्ञा द्या. सुरक्षित राहा, सतर्क राहा. जय हिंद. बघ, मला आज खूप काम आहे, जेन्युइनली खूप काम आहे. आणि तू मला प्रेशराईज करणार नाहीयेस, कारण तुला माहितीये की मला प्रेशराईज करून घेतलेली कामं अजिबात आवडत नाही. मी कुठे प्रेशराईज करतोय? लोक तुझ्याकडे संशयाने बघतात. त्या मुलींना म्हणतात ना तसं तुझ्याविषयी बोलतात. तशी मुलगी म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मला मित्र आहेत, मी नाकारत नाही, पण फक्त मित्र आहेत. आणि मैत्रीच्या वर मी कोणालाही जाऊ देत नाही.